आज तुम्हाला मी मित्रांनो असे एक शिवार दाखवणार आहे. तिथं खेकडीच खेकडी, शिवारात खेकडी अशी इकडे तिकडे फिरतात. आणि आज तो सीझन आलेला आहे. सह्याद्रीत पावसानं हजेरी लावलेली आहे. रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर, सह्याद्री डिस्कवरीमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. जुळी नाळ निसर्गाशी माणसाची आणि असाच निसर्गातला माणूस आणि सह्याद्री आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आज मित्रांनो एक शिवार आहे बघा. ह्या शिवारामध्ये तुम्हाला मी खेकडी दाखवणार आहे. आणि अशी खेकडी की ती अगदी अशी पूर्ण शिवारभर फिरताना दिसतात. चला तुम्हाला दाखवतो. आणि धरायची आहेत आपण ती. आणि धरल्यानंतर मग काय होतं आहे संध्याकाळी ते तुम्हाला माहीत आहे. त्याचं म्हणजे ती धरल्यानंतर आपण काय करायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, समोर बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, अशी सगळी खेकडीच खेकडी आहेत. आणि ह्या बघा, ह्या खेकडीची ही जी मादा आहे ना, या मादा आहे बघा इकडं. ही मादी आहे ना, त्याच्या आतमध्ये पिल्ले आहेत बघा, दिसतात. हे बघा, हे बघा, इकडे जरा ही पिल्ली दाखवूया. हे बघा, निसर्ग बरोबर सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवून असतो. ही पिल्ली पुढं ती निसर्गात पुन्हा सोडणार आणि पुन्हा खेकड्यांची प्रजाती वाढणार. अशा पद्धतीचं हा सगळा निसर्गाचा खेळ आहे. हे बघा, थांबा, हे बघा, अशा पद्धतीनं ही जी मादा खेकडी आहे तिनं पिल्ली अशी सांभाळलेली आहेत. आणि ही पिल्ली ती निसर्गात सोडणार आणि ती मोठी होणार आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याला मिळणार. तर अशा पद्धतीनं हे बघा, हे आमच्या आशुराव बरोबर आहेत आज. आणि आज आम्ही खेकड्याचा बेत घातला आहे. आणि संध्याकाळी आमचा खेकडा फ्राय आहे. संध्याकाळी आम्ही तुम्हाला खेकडा फ्राय दाखवणार. तर असं हे शिवार आहे मित्रांनो. आणि या शिवारामध्ये खूप खेकडी पाहायला मिळतात. आणि असं हे शिवार आमच्या शेतातच आहे. मानी येथे सह्याद्रीत आपलं शेत आहे आणि या शेतातच आहे शिवार. तर अशा पद्धतीनं चला आपण आता आम्ही खेकडी धरायला बाहेर पडलो आहे.